रामकृष्ण हरी मित्रांनो, बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी का बांधते? फक्त प्रेमासाठी? की या छोट्याशा धाग्यामागे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले एक अतिशय मोठं रहस्य आहे. राजा युधिष्ठिराने जेव्हा भगवान श्रीकृष्णांना विचारलं की भगवंता, रक्षाबंधनाची सुरुवात नेमकी कशी झाली, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला जी कथा सांगितली आणि ती ऐकून तुम्हालाही रक्षासूत्राचं खरं महत्त्व समजेल. चला तर मग ऐकूया भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेली रक्षाबंधनाची ही अद्भुत पौराणिक कथा. धार्मिक परंपरेनुसार ही कथा अतिशय पुण्यवान मानली जाते. जी बहीण भाऊ ही कथा ऐकतील त्यांचं नातं दृढ होतं. द्वापार युगामध्ये महाभारताचं युद्ध संपलेलं होतं आणि पांडवांनी हस्तिनापुरामध्ये आपलं राज्य स्थापित केलं होतं आणि राजा युधिष्ठिर त्या ठिकाणी धर्मानं राज्य करत होता. आणि एके दिवशी राजा युधिष्ठिराच्या मनामध्ये आलं की रक्षाबंधनाचं महत्व, त्याची पौराणिक कथा ऐकण्याची इच्छा झाली राजाची. आणि राजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांच्या जवळ गेले आणि भगवंताला बोलले, हे माधव, आपण प्रत्येक युगातील घटना जाणतात आणि माझी इच्छा आहे की श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन का साजरी करतात. बहीण भावाच्या मनगटावरती रक्षासूत्र बांधते आणि आपल्या भावाला दीर्घ आयुष्याची कामना करते. आणि कृपया मला या रक्षाबंधनाच्या पाठीमागची कथा सांगा. आणि राजाचं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की हे धर्मराजा, रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण यांच्या प्रेमाचं प्रतीक तर आहेच, परंतु धर्म, वचनबद्धता आणि भक्ती भावाचं प्रतिनिधित्व करतो हा सण. आणि याची प्राचीन कथा मी तुला सांगतो. ती घटना जी आहे ती त्रेतायुगात घडलेली आहे आणि ही कथा महान राजा बळी आणि देवी महालक्ष्मी यांच्या संदर्भात आहे. आणि मी तुला ही कथा सांगतो आणि त्याच्यामुळे तुला रक्षाबंधनाचं महत्त्व नक्की कळेल. आणि भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले, हे राजन, प्राचीन काळी देवता आणि दानव यांच्यामध्ये सारखं युद्ध होत होतं. दानवांनी कित्येक वेळा स्वर्गावरती आक्रमण केलं, परंतु देवतांचा पराक्रम, चतुराई आणि भगवान विष्णूंची कृपा असल्यामुळं दानव प्रत्येक वेळी पराजित होत होती. परंतु एक वेळा देवता आणि दानव यांच्यामध्ये समझोता झाला आणि समुद्र मंथन करण्याचं ठरवलं. आणि समुद्र मंथनासाठी देवता आणि दानवांनी मंदराचल पर्वत आणला आणि त्याची रवी बनवली. नागराजा जो वासुकी आहे, या नागाची रस्सी केली आणि समुद्राचं मंथन चालू केलं. आणि समुद्राचं मंथन चालू असताना अनेक रत्न बाहेर आले, औषधी वनस्पती बाहेर आल्या आणि देव आणि दानव यांनी आपापसात त्या वाटून सगळं घेतलं. परंतु ज्यावेळी अमृत बाहेर आलं त्यावेळी देवतांनी चतुराईने ते अमृत प्राप्त केलं, दानवांना मिळू दिलं नाही. आणि याच कारणाने दानव क्रोधित झाले आणि त्या दिवसापासून देवतांना सगळ्यात मोठा शत्रू दानव मानू लागले. आणि या समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. अत्यंत सुंदर तेजस्विनी होती आणि देवी भगवान विष्णूंच्याकडे गेली आणि त्याचमुळे लक्ष्मी मातेला समुद्राची कन्या म्हटलं जाऊ लागलं. हे राजा युधिष्ठिर, देवतांना अमृत लक्ष्मी मिळाली आणि त्यामुळे काय झालं, दानव क्रोधित झाले आणि देवताबरोबर अनेक वेळा त्यांनी युद्ध केलं, परंतु पराजितही झाले. पुढे सत्ययुगामध्ये एक तेजस्वी पुरुष राक्षस कुळामध्ये जन्म झाला त्याचा आणि त्यानं तिन्ही लोकात आपलं राज्य स्थापित केलं. आता हे ऐकून राजा युधिष्ठिर त्या ठिकाणी म्हणाले, हे भगवंता, या गोष्टीशी आणि रक्षाबंधनाचा काय संबंध आहे बरं? भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणाले, हे युधिष्ठिर, याच घटनेचा आणि रक्षाबंधनाचा संबंध आहे. त्यासाठी ही तू कथा ध्यानपूर्वक ऐक. आणि भगवंत सांगू लागले की सत्ययुगामध्ये राक्षस कुळामध्ये एक परम तेजस्वी दयाळू राजाचा जन्म झाला आणि त्याचं नाव होतं महाराजा बळी. दानव कुळामध्ये जन्म घेऊनही अत्यंत धर्मप्रिय दानवीर होता राजा. त्या राजामध्ये दानवांचे वाईट गुणच नव्हते. महादेवांचा परमभक्त होता आणि सदैव या सृष्टीच्या कल्याणासाठी तो कार्य करत होता. महाराज बळी हा भक्त प्रल्हादाचा पुत्र होता आणि हा भक्त प्रल्हाद राक्षस राजा हिरण्यकशिपूचा पुत्र होता.
आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता. भक्त प्रल्हादाचे संस्कार या राजा बळीमध्ये होते. तो आपल्या पित्याप्रमाणे धर्माच्या मार्गावर राज्य करत होता. आणि एके दिवशी महाराज बळीनं संपूर्ण या पृथ्वीवरती अधिपत्य स्थापित करण्यासाठी 101 यज्ञ करण्याचा संकल्प केला. आणि हा यज्ञ पूर्ण होताच राजा बळी स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती होणार होता. आता ही सगळी घटना देवतांना समजली आणि इंद्रासहित सगळे देवता भयभीत झाले आणि विचार करू लागले की दानवांना जर अमृत प्राप्त झालं त्यांना थांबवणं असंभव होईल. हे सर्व देवता इंद्रासहित आपली चिंता घेऊन आणि भयभीत होऊन भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि प्रार्थना करू लागले, हे प्रभू, आमची रक्षा करा तुम्ही. दानवांचा राजा बळी महायज्ञ करत आहे आणि त्यानं स्वर्गावर अधिपत्य जर केलं तर सृष्टीचं संतुलन बिघडेल. आणि त्यावेळी भगवान विष्णू देवतांना म्हणाले, देवता हो, तुम्ही चिंता करू नका. वामन अवताराची वेळ जवळ आली माझी. मी स्वतः राजा बळीच्या जवळ जाऊन तुमच्या समस्येचं मी निवारण करील. आता भगवंताचं हे वचन ऐकून देवता आनंदित झाले आणि आपल्या स्थानी निघून गेले. आणि नंतर भगवंतानं एका बटुक ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि धरती लोकामध्ये प्रकट झाले. ज्या दिवशी राजा बळीचा यज्ञ चालला होता त्या ठिकाणी प्रकट झाले. तेथे महाराज बळी आपले गुरु शुक्राचार्यांच्या बरोबर होते. त्यावेळी त्यांचा अंतिम यज्ञ होत होता. वामनरूपी भगवान विष्णू त्या ठिकाणी म्हणाले, हे राजन, मी आपल्या जवळ एक याचना घेऊन आलो आहे आणि ती तुम्ही पूर्ण केली ना, मी आपला आभारी राहील. हे राजानं बटुक ब्राह्मणाचं स्वागत केलं आणि राजा त्या ठिकाणी म्हणाला, हे ब्राह्मण देवता, तुम्हाला जे मागायचे ते तुम्ही मागा. बटुक ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाले, हे राजन, मला फक्त 3 पावलं जमीन द्या आणि मी त्याच्यावरती मी यज्ञ करेल. आता राजा बळी अहंकारानं हसून म्हणाला, हे ब्राह्मण देव, आपण केवळ 3 पावलं जमीन मागताय आणि माझी चेष्टा करताय काय? आपण पूर्ण पृथ्वीही मागितली तरी मी तुम्हाला देईल. माझं वचन कधीही खोटं ठरणार नाही. आता हे राजाचं बोलणं ऐकून बटुक ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाले, हे राजन, मनुष्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच मागावं आणि जास्त मागितलं ना त्याची इच्छाही वाढत जाते. जसं तुम्ही सर्व पृथ्वी घेतली आणि आता तुम्हाला आता स्वर्ग पाहिजे, असं माझं व्हायला नको. हे सगळं ऐकून राक्षस गुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी म्हणाले, राजा, अरे हे बटुक ब्राह्मण नव्हे, ही देवता आहे, ब्राह्मणाचं रूप धारण करून आले आहे. यासाठी दान देताना नीट विचार करतो, वचन देऊ नको, तो अडचणीत येशील. आणि हे गुरुच आपल्या बोलणं ऐकून बळीराजा त्या ठिकाणी म्हणाला, माझ्या दारावर जर कोणी आला तर तो खाली हाताने जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं शुक्राचार्य हे क्रोधित झाले आणि त्या यज्ञापासून निघून गेले. आणि असं म्हणल्याबरोबर या बटुक ब्राह्मणानं आपलं मूळ रूप प्रकट केलं. बघा, त्या ठिकाणी भगवान विष्णू वामन रूपामध्ये प्रकट झाले. अहो, अवतार एवढा विशाल होता की एका पावलामध्ये स्वर्ग घेतला, दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी घेतली आणि तिसरं पाऊल टाकण्यासाठी स्थान नव्हतं. आणि ब्राह्मण देवता त्या ठिकाणी म्हणले, राजा, अरे आपलं वचन खोटं ठरेल आता तुझं, मला तिसऱ्या पावलासाठी जागा दे. राजानं ओळखलं की हे भगवंतच आहेत. आणि बळीराजानं आपलं शिर त्या ठिकाणी बघा झुकवलं की देवा, माझ्या डोक्यावरती तुम्ही पाऊल ठेवा. अखंड विश्वाच्या मालकानं या बळीराजाच्या डोक्यावरती पाऊल ठेवला बघा. परंतु याच्यानंतर बळीराजाचा तो विश्वास आणि ते वचन हे सगळं पाहून भगवंतालाही त्या ठिकाणी आनंद झाला. आणि अखंड विश्वाचा मालक भगवान श्री हरी विष्णुदेव वामन रूपामध्ये म्हणाले, राजा, तुझ्या वचनावरती प्रसन्न आहे आणि मी तुला आज वचन देतो की एक दिवस तुला इंद्राचं पद जरूर मिळेल. आणि असं म्हणून अखंड विश्वाचा मालक भगवान श्री हरी विष्णुदेव वैकुंठाला निघून गेले. आणि हा बळीराजाचं इथं काही राहिलं नाही हो. संपूर्ण ही पृथ्वी गेली, स्वर्गही त्या ठिकाणी गेला आणि बळीराजा आपला पाताळामध्ये निघून गेला. आणि पाताळामध्ये गेल्यानंतर बळीराजानं भगवान विष्णूंची भक्ती चालू केली. बघा, घोर तपश्चर्या चालू केली. अन्न पाणी काही बळीराजा घेत नव्हता. एकच शब्द मुखामधून, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, असा मंत्र जप या राजाचा चाललेला होता. एवढी अफाट भक्ती की या भक्तीच्या ताकदीनं स्वर्गाचं सिंहासनही हलू लागलं. बघा, वैकुंठामध्ये भगवंताला कळालं आणि बळीराजाच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान श्री हरी विष्णुदेव या पाताळ लोकामध्ये आले. बघा, पाताळ लोकामध्ये आल्यानंतर भगवंताचा तो दिव्य प्रकाश पाताळ लोकामध्ये पडला आणि त्या प्रकाशानं बळीराजानं डोळं उघडलं. बघा, राजा,
तुला जो काही वर मागायचा आहे तो माग. भगवंतानं चतुर्भुज रूप त्या ठिकाणी या बळीराजाला दाखवलं होतं बघा, मूळ रूप. आणि हा बळीराजा त्या ठिकाणी बोलू लागला, देवा मला धन नको, संपत्ती नको, मला आता कुठलंही राज्य नको, माझी एकच इच्छा आहे ती पूर्ण करा. तुम्ही माझ्या सहवासामध्ये या पाताळ लोकामध्ये कायमचं राहा. तुमच्या चरणाची सेवा मला करायची आहे दररोज. आता असं म्हणल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले, राजा बळी, अरे मी प्रसन्न आहे, मी पाताळ लोकामध्ये राहील आणि तू माझ्या चरणाची सेवाही करशील. परंतु एके दिवशी माझी पत्नी लक्ष्मी या समुद्राची कन्या या पाताळ लोकामध्ये येईल आणि तुला वचनामध्ये बांधील. त्याच वेळेस मी वैकुंठाला परत जाईल, असं भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं. तथास्तु म्हटलं. आणि अखंड विश्वाचा मालक आपल्या भक्तासाठी पाताळ लोकामध्ये राहू लागले बघा श्रीहरी विष्णुदेव. आणि हा बळीराजा भगवंताच्या सहवासात राहून भगवंताच्या चरणाची सेवा करू लागला. आता इकडं वैकुंठामध्ये माता लक्ष्मीला काय करमेना, वैकुंठ खाली खाली वाटू लागलं आणि माता लक्ष्मीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं. आणि माता लक्ष्मी आपले जे द्वारपाल आहेत पार्षद यांच्याकडे माता त्या ठिकाणी गेली आणि त्या पार्षदांना सांगू लागली की तुम्ही भगवान विष्णूंचा, आपल्या स्वामीचा तुम्ही शोध घ्या. आणि हे पार्षद संपूर्ण या पृथ्वीवरती फिरू लागले आणि शेवटी हे भगवंताचे पार्षद या समुद्रामध्ये आले बघा पाताळ लोकात. आणि त्यांनी पाहिलं भगवंताला आणि तिथून लगेच पाताळ लोकातून हे पार्षद वैकुंठाला गेले आणि माता लक्ष्मीला हा सगळा समाचार सांगितला की भगवंत पाताळ लोकामध्ये आहेत बळीराजा बरोबर. या बळीराजानं वचनात बांधून ठेवलंय. आणि मग लक्ष्मी मातेनं ठरवलं की आता भगवंताला त्या ठिकाणून कसं आणायचं. आणि हा उपाय शोधण्यासाठी लक्ष्मी माता कैलासावरती गेली बघा. आणि महादेवांना सगळा वृत्तांत सांगितला. अखंड विश्वाचा मालक आहे, आधी आणि अंत सगळं त्यांना माहिती आहे. आणि महादेवांनी त्या ठिकाणी माता लक्ष्मीला सांगितलं की देवी, तू अखंड या धनाची मालकीने सगळ्या विश्वाची, तुझ्या स्वामीला पाताळ लोकातून जर सोडवायचं असेल तर तुला एक उपाय करावा लागेल. आता हा जो बळीराजा आहे वचनाचा पक्का आहे आणि या बळीराजाला तुला वचनात बांधावं लागेल तरच भगवान विष्णू वैकुंठाला येऊ शकतील. नागकन्येचं रूप धारण कर, वासुकी नागाला तुझ्याबरोबर घे मदतीला आणि पाताळ लोकामध्ये जाऊन या बळीराजाला तू वचनात बांध. आता महादेवांचं हे बोलणं ऐकलं आणि लक्ष्मी मातेनं नागकन्येचं रूप धारण केलं, अतिशय सुंदर. आणि वासुकी नागाला घेऊन ही नागकन्या समुद्रामध्ये आली बघा पाताळ लोकांमध्ये. पाताळ लोकांमध्ये आल्यानंतर लक्ष्मी मातेने या वासुकी नागाला सांगितलं की हे वासुकी नागा, तू पवित्र सूत्राचं रूप धारण कर, आता लाल रंग त्याचा पाहिजे. आणि मातेच्या बोलण्यानुसार पवित्र धाग्याचं रूप घेतलं, लाल रंग त्याचा. आणि तो पवित्र धागा घेऊन ही नागकन्या रूपात माता लक्ष्मी पाताळ लोकांमध्ये पोचली. आणि तो दिव्य प्रकाश पाहून नागकन्येचा आणि बळीराजा नतमस्तक झाला नागकन्येच्या पायाशी बघा. आणि बळीराजा त्या ठिकाणी म्हणू लागला की हे नागकन्या, तू पाताळ लोकात का आलीस. नागकन्या त्या ठिकाणी सांगू लागली, राजा, अरे माझ्या कुटुंबावरती संकट आले आणि तू मला आता मदत कर, की मी तुला कुठलीही मदत करायला तयार आहे. हा बळीराजा हे शब्द खाली जाणार नाही, वचनाचा पक्का आहे. आता हे सगळं ऐकून ही नागकन्या रूपी लक्ष्मी माता सांगू लागली, राजा तू मला मदत करशील जरूर, परंतु आमच्या कुळाचा एक नियम आहे की हा पवित्र धागा हातात बांधावा लागेल आणि मग तू मला मदत कर. आणि तो धागा या बळीराजाच्या मनगटात बांधला. आता जसा धागा बांधला त्या क्षणी या नागकन्येनं लक्ष्मी मातेचं रूप धारण केलं. आता वचनात बांधलंय बळीराजाला आणि लक्ष्मी मातेनं त्याने सांगितलं की माझ्या स्वामीला आता परत माघारी दे. आणि या बळीराजाला बघा भगवंताला माघारी द्यायला लागलं, वचनात बांधलं ना. आणि मित्रांनो, तो दिवस होता श्रावणी पौर्णिमेचा, की आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला पवित्र सूत्राचा धागा बांधेल त्या भावाला दीर्घ आयुष्य मिळेल. आणि भावानं सुद्धा वचनबद्ध राहावं की जीवनभर तिची सुरक्षा करेल, असं बळीराजानं त्या ठिकाणी बघा सांगितलं. आता हे सगळं झालं आणि भगवंत बळीराजाला त्या ठिकाणी म्हणाले, राजा बळी, अरे बाबा दुःखी तू होऊ नकोस, मी आता वैकुंठाला तर चाललोय, परंतु मी तुला या ठिकाणी वचन देतो की जो चातुर्मासाचा काळ आहे, 4 महिने माझा अंश या पाताळ लोकामध्ये राहील आणि मग तू माझ्या चरणाची सेवा कर रे बळीराजा, असं वचन दिलं. मित्रांनो, हजारो वर्षाचा काळ गेला आणि हजारो वर्षाच्या काळापूर्वी ही बघा रक्षाबंधन झालेले आहे आणि तो दिवस म्हणजे श्रावणी पौर्णिमेचा आहे. मित्रांनो, ही सगळी विश्वासाची नाती आहेत. काही वादविवाद असेल तर विसरून जा आणि रक्षाबंधन आपण साजरी करा, कारण जाताना आपण काही घेऊन जाणार नाही हो.
भगवंताच्या वरती विश्वास ठेवा. मित्रांनो, सुंदर अशी ही रक्षाबंधनाची कथा आपल्याला आवडली असेल, फक्त आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट फक्त आम्हाला. चॅनलवरती प्रथम असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.